तर नमस्कार, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये। तर मैत्रिणींनो, आज आहे वटपौर्णिमा। तर वटपौर्णिमेच्या देखील तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर मैत्रिणी बघा, मी सावरलेलं आहे मस्तपैकी। नवीनच आज साडीची घडी मोडलेली आहे। तर मस्तपैकी हा कलर माझ्याकडे नव्हता मैत्रिणींनो, पेट्रोल ब्ल्यू कलर किंवा आपण याला रामा कलर देखील म्हणू शकतो। तर ही नवीनच साडी आहे आणि ही साडी माझ्या आईने मला काशी तीर्थयात्रेवरून आणलेली आहे। तर मी नवीनच आज वटपौर्णिमेनिमित्त याची घडी मोडलेली आहे। तर बघा, अजून तर काही याच्या ब्लाऊज वगैरे शिवलेले नाही, पण आधीचाच ब्लाऊज घातलेला आहे। तर कसं वाटतंय ब्लाऊज वगैरे? तर चला म्हटलं थोडाफार होणार आहे मॅचिंग मैत्रिणींनो। तर माझी पूजेची सगळी तयारी झालेली आहे मैत्रिणींनो। आपण उपवास धरतो सगळ्या मैत्रिणी, आणि उपवासामध्ये देखील मी किचन मध्ये आपलं फराळाचं बनवलेलं आहे। आणि आता तिथून आल्यावर ते फराळामध्ये काय काय बनवले ते मी तुम्हाला दाखवणारच आहे, बनवणार। आधी आपण वडाची पूजा करून येणार आहोत। तर पूजेसाठी मी ताट बनवलेलं आहे मैत्रिणींनो। तर जे काही आपल्या पूजेमध्ये सामान लागतं तेच घेतलेलं आहे मी। हे बघा, आंबे वगैरे, नारळाची गुंडी आणि आपल्या अंगणातील सगळे फुले मस्तपैकी जे जे फुलं आहेत ना आपल्या अंगणात उमललेली, तर ते सगळे फुलं घेतलेले आहे। मोगऱ्याची आहे, लाल जाई आहे, परत आबोलीची आहे, गुलाबी आपला, शेवंतीचं फुल आहे, सगळे फुलं घेतलेत। पूजेचं सगळं सामान घेतलंय आणि चला आता पूजा वगैरे करून येणार आहे। तिथं आपल्या आता खूप साऱ्या मैत्रिणी वगैरे भेटणार आहोत। तर चला मैत्रिणी, आता मी निघते पूजेला। तर आम्ही पोहोचलो इकडं वटवृक्षाच्या झाडाजवळ। तर बघा, आपलं काही महिला मंडळाची पूजा वगैरे झालेली आहे, काहींची चाललेली आहे। तर छान असं मोठ्याच्या मोठं इथं आमच्या गावात जवळच इथं वडाचं झाड आहे। आमच्या आजीबाईची इथं, आमच्या काळ्या आजीबाईची टपरी आहे। असा काय उपवास आहे, काय फराळ पेढा बिडा काय आम्हाला आहे का नाही? वेफर तरी आहे उपवासाची, आहे काय म्हणते वेफर आहे का नाही? झाली का बाई पूजा तुमची? झाली। तर चला आता इकडे सगळ्यांची पूजा वगैरे चाललेली आहे मस्तपैकी। आता मी पण आलेली आहे आता। तर चला आता आपण पूजा करून घेऊ। तुम्हाला दोरा गुंडाळायचं, आम्ही पाणी आपला मुलग्याला बारका शांत बसलाय ग काहीतरी। मी ना आंब्याचाच मान राहते है ना बाई। अगं तो दिवा गेला, जांभूळ पण लागत आहे। प्रसाद वाटलाय का देवाला ठेवायला? नमस्कार मंडळींनो, आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी वट पूजेसाठी सगळ्या एकत्र जमलेला आहे। आत्ताच वडाची पूजा झाली आणि आता सगळ्या मैत्रिणींचा हळदी कुंकू होऊन मस्तपैकी उखाण्यासाठी लाईनीत गोलगारका करून बसलेल्या आहेत सगळ्या मैत्रिणी। आणि आता उखाणा चालू होणार आहे। पहिला उखाणा आमच्या ताईंपासून। आता आली बाई माझ्या सत्यवान सावित्रीच्या प्रेमापुढे यमानेही जोडले हात, नामदेवरावांचे आणि माझ्या प्रेमाचे अखंड राहू दे साथ। थँक्यू। आता कोण घेते? पंगत इकडे उखाण्याला बसली का फराळाचं करायला बसली सगळ्यांची? फराळ घरी का इथं?
आम्ही घरी घरी आपल्याला मावशी आपल्या आजीबाई हे देणार आहेत ना वेफर आहे बघा मस्त पैकी वेफर आहे. बरं चला आधी उखाणं होऊ द्या. यंदाच्या वटपौर्णिमेची तारीख आहे 10 जून. राजूचं नाव घेते वाळुंजांची सून. भारी भारी भारी. हा उभी होते खळ्यात नजर गेली मळ्यात भीमाजीरावचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात. हा भारी सुवासिनींचा चांगला मेळा बसला इथं आवरा. असं मग सांगितलंय ना वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्वेला उगवला सूर्य पश्चिमेला पडलं ऊन. संजयरावांचं नाव घेते दांगटांची सून. खालं नाही काय फराळ जरा पर आवाज बारीक आहे बाईंचा. आवरा इकडे आंधळे मॅडम. पूजेला आणाय आंबो होता ना आम्हाला नाहीये का आता. आंबेच खपून गेले सगळे पाहुण्यांनी नेलेत. आणि आम्ही कोण पाहुणे नाही का मैत्रीण नाही तुमच्या. खरंच वाटण्यातच गेले तर पाहुण्यांनी 4-4 आवरा घ्या झाला उखाणा पहिला नाही. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. सुनील रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. छान. अरे टाळ्या वाजव जरा. सगळ्यांसाठी खास नाव घेतलंय. कोण घेते आता आमच्या मामी बाई. आवरा मामी आवरा. काय घेऊ मी जेवण काय आमच्या मामाचं नाव घ्यायचं काय घेऊ मी. तर छान अशी वडाची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आमच्या मैत्रिणीच्या घरी आलेलो आहे आम्ही सगळ्याजणी. तिकडं सगळं मस्तपैकी बसले. हा आमची वैशू मैत्रीण आहे तिच्या घरी सरबत प्यायला आलंय आमच्या बाई सांगत आहे. तर त्याला आता तिच्या घरामध्ये सरबत बनवायचं चाललेलं आहे. आमच्या इकडं आंधळे मॅडमचं फोनवर बोलणं चालले. तर बघू आता वैशू घरामध्ये सरबत बनवते. काय चाललंय वैशू. सरबत बनवते सगळ्या मैत्रिणी आल्या. वटपौर्णिमेचा सगळ्यांना उपवास आहे. छान पैकी आता तिथं सरबत बनवायचं चालले. तर चला आता बसतो आम्ही निवांत सरबत बनवू. तर इकडं आता चाललेलं आहे आमच्या मस्तपैकी गप्पा छप्पा. चला मस्त सरबत प्यायचं आहे वैशूच्या हातचा आज. बरोबर ना. आता सरबत